ठाणे शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या असे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये आणि भर दिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर असून दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विविध कारणांसाठी शहरात वावरत असतात. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे. यासाठी शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवणे, प्रमुख चौक, बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथके तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, सीसीटीव्ही यंत्रणांचे प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढवणे, नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत परिसर निहाय बैठका घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढवण्यावरही भर देण्यात यावा. नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी असे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ठाणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना मी पत्र दिलं होतं आणि या पत्राद्वारे मी अनेक मागण्या पण केल्या होत्या. जसं की ठाणे शहरातील संवेदनशील भाग आहेत, जसे की शाळा आहेत, आपल्या बाजारपेठा आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, या भागांमध्ये अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. तरी आपण पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पत्राद्वारे की त्यांनी जास्तीत जास्त पोलिसांची पथके तैनात करण्यात यावी, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीची कारवाई करावी. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नियमितपणे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये गेल्या 16 महिन्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्यू मार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देऊन त्यांचा अवमान का करता असा संतप्त सवाल करून या रस्त्याचे नामांतर यमलोक मार्ग असे करावे असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला
नाव मराठा सैन्याच्या महान सेनापतीचे नाव देणे हा त्यांचा अवमान असल्याची टीका मनोज प्रधान यांनी केली आहे. प्रधान म्हणाले, वीर चिमाजी अप्पा हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनापती आणि थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू होते. पोर्तुगीजांच्या जुलमी सत्तेतून ठाणे आणि वसईचा किल्ला मुक्त करून त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ककाबे दी तन्ना नावाचा किल्ला पोर्तुगाजांनी बांधला होता. या ठिकाणी पोर्तुगीज हे अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करत असे. त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने या किल्ल्याला वेढा घालून 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला. एकूणच पाहता या परिसराला वीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा इतिहास आहे. पोर्तुगीजांच्या जुलमातून मराठी माणसाची मुक्तता करण्यासाठी चिमाजी अप्पा यांनी लढा दिला होता. मात्र आता सत्तेवर असलेल्यांनी पोर्तुगीज आणि ब्रिटिशांप्रमाणेच घोडबंदर वासियांवर विविध माध्यमातून अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. नवीन ठाणे म्हणून उदयास येत असलेल्या घोडबंदर रोडवरील मेट्रोचे काम, सर्व्हिस रोडवरच उभारलेले मेट्रोचे पिलर आणि स्टेशन्स, बोगदा, खोदलेले रस्ते आणि अवजड वाहनांच्या वर्दळ, अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आणि सतत होणाऱ्या अपघातांमुळे रोजच वाहतूक कोंडी होत आहे. कापूरबावडी, माजिवडा, गायमुख आणि मानपडा येथे कोंडीची मोठी समस्या आहे. त्यातून ठाणेकरांचे हालच होत आहेत. वीर चिमाजी अप्पा हयात असते तर त्यांना आपल्याच जनतेचे हे हाल पाहावले नसते. त्यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांचे हाल करणाऱ्यांवर आपली तलवार उगारली असती. त्यामुळे अशा रस्त्याला चिमाजी अप्पांचे नाव देऊन त्यांचा अवमान करण्याचा काय अधिकार आहे, असा संतप्त सवाल मनोज प्रधान यांनी केला आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात, त्यात मृत्युमुखी पडणारे ठाणेकर आणि जायबंदी होणारी माणसे पाहता या रस्त्याचे खरे नाव यमलोक मार्ग असेच असायला हवे. त्यातून विकासाच्या नावाखाली शहराला सूज आणणाऱ्या प्रवृत्तीला अक्कल येईल, असा टोलाही प्रधान यांनी लगावला. माझे जुने मित्र ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी चिमाजी अप्पांच्या नावाने घोडबंदर रोडचं नामकरण करावं असं एक पत्र महापौरांना तर दिलंच आहे, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही दिलंय. सर्वात प्रथम म्हणजे त्यांचे आभार मानायला हवे की आज कमीत कमी या घोडबंदर रोडचा उल्लेख तरी झाला सत्ताधाऱ्यांकडनं. घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला. पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग. चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना, तर त्यांना 4 तास लागते रस्ते घोड्यावर जायला. आणि घोड्याचाच मार्ग आहे, अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय. ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन. असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय. आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो अशी माझी भावना आहे. आणि याचं नाव आता चिमाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया. पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड, आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे. जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोहोचेल की नाही हा संभ्रमच असतो, खऱ्या अर्थाने पोहोचेल की नाही. म्हणून याचं नाव आपण यममार्ग देऊया असं मी तुम्हाला सांगतो. वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे थोर पराक्रमी शूर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा आणि स्मृतींचा यथोचित गौरव व्हावा यासाठी घोडबंदर रोड या महत्वपूर्ण मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केली आहे.
तशी प्रस्तावाची सूचना त्यांनी महासभेत मांडली असून याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लेखी पत्रही कृष्णा पाटील यांनी दिली आहेत. ठाणे वसई विरार या भागांना जोडणाऱ्या घोडबंदर या मुख्य रस्त्याला चिमाजी अप्पा यांचे नाव द्यावे अशी मागणी होत आहे. या संदर्भात कृष्णा पाटील यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्वाची आणि ठळक बाब म्हणजे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महासभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यासोबतच थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबतचे विशेष पत्र दिले असून या मागणीचा उल्लेख त्यांनी पत्रात प्रामुख्याने केला आहे. चिमाजी अप्पांच्या जाज्वल्य इतिहासाची नवतरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी या मार्गाचे नामकरण मराठा योद्ध्या शूर चिमाजी अप्पा मार्ग असेच करण्यात यावे अशी आग्रही विनंती कृष्णा पाटील यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चिमाजी अप्पांनी वसईच्या लढ्यात दाखवलेले शौर्य ही मराठ्यांच्या लष्करी इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन घोडबंदर मार्गाला त्यांचे नाव दिल्यास तो या थोर योद्ध्याला मानाचा मुजरा ठरेल असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर म्हणजे ठाण्याचा इतिहास हा ठाणेकर लोकांना माहिती व्हावा. येणारी पिढी किंवा तरुण पिढीला ठाण्याचा इतिहास संपूर्ण माहित नाही. चिमाजी अप्पा हे मराठा योद्धा यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात जो छळ होता त्याच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले आणि ठाणा वसई विरार या विभागातील लोकांना त्यांनी न्याय दिला आणि हे सर्व किल्ले पोर्तुगीजापासून साबूत ठेवले. तर त्यांचा इतिहास हा कुठेतरी येणाऱ्या ठाणेकर नवीन पिढीला और तरुणांना माहित नाहीये. तो होण्याकरता घोडबंदर रोडला चिमाजी अप्पा यांचं नामकरण व्हावं अशी मी प्रस्तावाची सूचना महापालिकेत घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिलेलं आहे की त्यांचं कुठेतरी घोडबंदर रोडला नामकरण पण व्हावं त्यांच्या नावाने, तसंच त्यांचं एक स्मारक व्हावं जेणेकरून त्याचा इतिहास तिथे लिहिला जाईल आणि तो ठेवा जतन केला जाईल येणाऱ्या पिढीसाठी. अध्यक्ष जे आहेत मनोज प्रधान यांनी असं म्हटलं आहे की आमच्या मित्रांनी जी काही मागणी केली आहे त्यांना ते माहित नाही की घोडबंदर रोड हा अपघातांमुळे त्या रोडला यमराज मार्ग असं नाव द्यावं असं त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. याबद्दल आपली काय भूमिका आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माझे मित्र मनोज प्रधान हे कुठेतरी इतिहास विसरलेले आहेत आणि जो घोडबंदर रोड आहे त्याला यममार्ग म्हणण्याचं कारण द्या असं त्यांचं जे म्हणणं आहे त्याचा मी निषेध करतो. खरं तर चिमाजी अप्पांनी हा ठाण्याचा इतिहास फार मोठा आहे. त्याचबरोबर वज्रेश्वरी आणि गणेशपुरी हे देवस्थानही त्या चिमाजी अप्पांनी उभारलेले आहेत आणि त्याचे ते ट्रस्टी होते आणि त्यांनी त्या ट्रस्टीच्या काळात मनोज प्रधान यांनी काय पराक्रम केलेला आहे ठाणेकर आणि पूर्ण महाराष्ट्र जनता पाहत आहे. आणि तो जो प्रताप केलेला आहे त्याचा विरोध म्हणून ते इथे विरोध करतायत काय असं मला वाटतंय चिमाजी अप्पांच्या नावांना. पण चिमाजी अप्पांच्या नावाला त्यांनी कृपया करून विरोध करू नये, त्यांनी त्याला साथ द्यावी अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर जर राष्ट्रवादी पक्षाची जर ही भूमिका असेल आणि मनोज प्रधानांची भूमिका असेल तर याचा मी जाहीर निषेध करतो. एकंदरीत ही मागणी होत असताना घोडबंदर मार्गावरती मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. या घटनेला धरूनच त्यांनी ते उल्लेख केलेला आहे. तो अपघात रोखण्यासाठी प्रशासन काही कारवाई करणार आहे का किंवा त्यासाठी वेगळ्या काही उपाययोजना करणार आहे? खरोखर त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज घोडबंदरमध्ये जो रस्ता आहे रस्ता वाढलेला आहे, त्याचबरोबर मेट्रोही आलेला आहे, परंतु बोगद्याचंही काम चालू आहे. त्यामुळे तिथे ट्रॅफिक समस्या ही आहेच, पण ती कमी होण्यासाठी कुठेतरी प्रशासन काम करते आणि त्या काळात काम करत असतेवेळी काही घटना चुकीच्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जीवितहानी झालेली आहे. ते तसं व्हायला नाही पाहिजे हे प्राथमिक वाटतं. पण आता ते धरून बसून पुढे कामकाज थांबणार नाही ना. कुठेतरी त्याच्यावरती तोडगा करण्याच्या हिशोबाने जी प्रशासनाला उलटी साथ दिली पाहिजे, राष्ट्रवादी पक्षांनी पण साथ दिली पाहिजेत आणि ह्या भविष्यात अशा घटना घडू नये याची काळजी घेऊन पुढील कामकाजाला दिशा दिली पाहिजे असं मला वाटतं.